स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे गणित असले तर ते कसे सोडवायचे हे शिकणार आहोत। 13/5 अधिक 4/3 भागेला 13/10 अधिक 2/3 या अपूर्णांकाचा आपल्याला भागाकार करायचा आहे। या अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा? पहिले दोन कंस सोडून घ्यायचे आणि नंतर यांचा भागाकार करायचा। आता इथं पहा, या दोन अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे। 13/5 अधिक 4/3 येथे छेद समान नाही म्हणून यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार, तिरपा गुणाकार। 13 गुणेला 3 13 39 अधिक 4 गुणेला 5 4 पंच 20 छेद या दोघांचा गुणाकार 5 त्रिक 15 कंस कंप्लीट भागेला इथे भी छेद समान नाही म्हणून यांचा तिरपा गुणाकार करायचा। 13 39 13 39 अधिक या दोघांचा गुणाकार 10 दुने 20 छेद या दोघांचा गुणाकार 10 त्रिक 30 कंस कंप्लीट बरोबर 39 अधिक 20 9 आणि 0 9 3 अधिक 2 5 59 39 अधिक 20 59 छेद 15 भागेला 39 अधिक 20 9 अधिक 0 9 3 अधिक 2 5 59 59 छेद 30। आता हे दोन कंस सोडवले। आता या अपूर्णांकाचा आपल्याला भागाकार करायचा आहे। अपूर्णांकाचा भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक जशाचा तसा लिहायचा 59/15 आणि भागाकाराऐवजी गुणाकाराचे चिन्ह लिहायचे आणि इथं गुणाकाराचे चिन्ह लिहिलं की हा समोरचा अपूर्णांक व्यस्त करायचा म्हणजे उलटा करायचा। 59/30 याचा व्यस्त होणार 30/59। इथे आता हा 59 आणि हा 59 कट होणार। 15 एक 15 15 दुने 30 बरोबर 2। आपलं उत्तर आलं इथे 2। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।